आहे त्याच्यामध्ये हे दिसून आलं आहे की खूप सारे पेशंट्स असे आहेत किंवा लोक आहेत, सेलिब्रिटीज असो, मॉडेल असो, इवन साधारण व्यक्ती असो, ते एकदा कन्सल्टेशन जर का घेतला तर घेतला किंवा ऑनलाईन काय बघितलं तर बघितलं, त्यांना आवडलं, एकदा ट्रीटमेंट घेतली, त्यांना रिझल्ट भेटला, मग ते स्वतः करून घेतात. त्याला सेल्फ मेडिकेशन म्हणतात. ते खूप धोकादायक आहे अँड इट इज व्हेरी डेंजरस. जोपर्यंत ट्रीटमेंट्स एखाद्या क्वालिफाईड डॉक्टरांच्या निरीक्षणात आहेत तोपर्यंत सेफ्टी आहे. त्याच्यात पण सेफ्टीची काय गॅरंटी आहे? कारण आपण क्लिनिकमध्ये सगळं का करतो? क्लिनिक सेटअपमध्ये जर का कधी एमर्जन्सी झाली किंवा काही साईड इफेक्ट झाला, ॲलर्जी काही असू शकतं, कार्डियाक अरेस्ट क्लिनिकमध्ये पण होऊ शकतं, बरोबर आहे. तर तिकडे फॅसिलिटीज असतात, सोयी असतात की काही झालं तर मग पेशंटला ते डॉक्टर बघू शकतात. तर तुम्ही घरीच ते केलं तर मग काय तुम्ही करणार आहे? कॉम्प्लिकेशन काय सांगून येणार नाही आहे की मी आज होणार आहे, तुम्हाला काही धोका होणार आहे, काही असणार आहे, ॲक्सिडेंट होणार आहे, साईड इफेक्ट्स. समजा ॲलर्जी झाली, लोकांना ॲलर्जी होऊन 5 मिनिटात ते जाऊ शकतात, कारण ॲलर्जी रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जर गेला, श्वास घेता आलं नाही तर गेलेत, कार्डियाक अरेस्ट झाला गेलेत. सो ऑल दिस कॅन हॅपन. आणि एमर्जन्सी सिच्युएशन टॅकल करणं तुम्ही घरामध्ये कसं करणार? हॉस्पिटलपर्यंत पोचताना पण तुम्हाला वेळ लागतो, तोपर्यंत सगळं संपून जातं. सो दॅट इज अ व्हेरी डेंजरस थिंग. आणि असा हा ट्रेंड आजकाल आपण बघितला आहे की लोक लेझरपासून, पीलपासून इंजेक्शनपर्यंत घरी घेतात.